महाराष्ट्र IT कॉर्पोरेशनला दिलेले आहे. 17 एप्रिल 2025 रोजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय असा घेतला की ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस अन्य पोर्टलवरून सुरू आहेत परंतु महाऑनलाईनशी इंटिग्रेट नाही आहेत त्या 31 मे 2025 पर्यंत इंटिग्रेट करायच्या आहेत. अशा सर्व्हिसेसची संख्या 138 आहे आणि आज रोजीला ही संख्या 92 सर्व्हिसेस इंटिग्रेट झालेल्या आहेत 138 पैकी. त्याचबरोबर 306 सर्व्हिसेस अशा आहेत ज्या अधिसूचित झाल्या परंतु त्या सर्व्हिसेस त्या सेवा ह्या ऑफलाईन आहेत. तर ऑफलाईन सर्व्हिसेस सुद्धा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करायच्या आहेत आणि ह्या सर्व सेवा नागरिकांच्या सोयीसाठी एकाच पोर्टलवरून डिपार्टमेंट कुठलंही जरी असलं तरी एकच पोर्टल आपल्या सरकारचं पोर्टल ह्याच पोर्टलवरून ह्या सेवा देण्यासाठी शासनाचा संकल्प आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश आदेश जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त नगरपंचायत CEO अन्य डिपार्टमेंटल कमिशनर्स आणि मंत्रालयीन सर्व सचिव त्यामध्ये अपर मुख्य सचिव आहेत प्रधान सचिव आहेत सचिव आहेत या सर्वांच्या बैठकीमध्ये 17 एप्रिल 2025 या सूचना दिल्या आणि आपल्याला कल्पना असेल की जे विभाग प्रमुख ह्या ऑनलाईन सर्व्हिसेस देऊ शकणार नाही त्यांना प्रतिदिन प्रति सर्व्हिस 1000 दंड करण्याचा सुद्धा परिपत्रक शासनाने निर्गमित केलेलं आहे. पण तुम्ही एवढं नक्कीच सांगतो तुम्हाला की तुमची सुद्धा वेळ टेकन आता काय बघा आपलं केंद्र किती आहे आणि सपोज आता मला जर एखादा 1500 रुपये 2000 असे मागत असेल तर मी कुठे तक्रार करायची? ग्रीव्हन्स पोर्टल आपल्या सरकारचं आहे त्याच्यावर करायला पाहिजे ऍक्च्युली. असं काही टोल फ्री क्रमांक आहे का? नंबर आहे अथॉरिटी आहे का? नाही आहे आमचा हेल्प डेस्क पण आहे. आपण सगळ्या आपल्या सरकार केंद्राला जर काही नागरिकाचा काही प्रॉब्लेम आला तर इथे तक्रार दाखल करा म्हणून सेपरेट QR कोड सगळ्याला सर्क्युलेट केलेले आहेत. कुणी लावले नसतील तर आम्ही ते सगळ्यांना सांगू की लावा. अभिप्राय म्हणून आपण दोन गोष्टी करूया. आपल्या मुद्द्याशी सहमत आहे. आमचं एक कॉल सेंटर आहे MHITचं त्याचा नंबर मी तुम्हाला देतो. अजॅक्शन माझ्यासोबत कॅरी केलेलं नाही मी म्हणजे त्या जिल्हा माझ्या अधिकारी ग्रुपवर मी टाकायचं. नंबर 1. नंबर 2 म्हणजे यांचं ब्रँडिंग पण करायचं आहे आम्हाला भविष्यातलं ते पण सांगतो म्हणजे ते क्लिअरली आयडेंटिफायबल होईल. त्याने रेट पण डिस्प्ले केले पाहिजे आणि नागरिकांना कंप्लेंटसाठी तुम्ही चांगला मुद्दा दिला मला की त्याच्याच ठिकाणी आम्ही QR कोड लावू. नागरिकांना हॅसल फ्री म्हणजे 4 ओळीतच तक्रार टाकता आली पाहिजे. चौथा माझा संकल्प हा आहे की 20 मध्ये याचे लॅटलॉंग कॅप्चर करायचे आणि हे लॅटलॉंग आमच्या वेबसाईटवर टाकून द्यायचे म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की त्याच्या प्रिमायसेसमध्ये किती केंद्र असे आहेत 500 मीटरच्या अंतरामध्ये 2 मीटरच्या अंतरामध्ये. आज काय होतं दिसला बोर्ड माणसं जातात थांबतात आणि त्याचा तिथून काम करायचा प्रयत्न करतात. त्याला हे माहीत नसतं की इथून 200 मीटरवर 500 मीटरवर 100 मीटर आणखीन एक केंद्र आहे. रेड डिस्प्ले जे आहे रेड डिस्प्ले बेस्ट आहे त्याच्यात. सेतू सुविधा केंद्रामध्ये आहे. एक प्रश्न असा होता की राज्यभरात सध्या किती केंद्र आहेत आपले आणि एकूण किती सेवा आपण त्या माध्यमातून देतो ऑनलाईन सध्या भविष्यातला तर तुम्ही सांगा. आकडा नाही माहिती नाही जिल्ह्यात 1027 सेवा आहे. किती आहेत राहुल जिल्ह्यातले 536 1094 आहेत आपल्या संभाजी जिल्ह्यामध्ये. 536 प्लस 500 नाही, 870 पण त्याच्यातली 203 ग्रामपंचायतची ID बनवणं चालू आहे. 203 ग्रामपंचायतला 870 आपण 870 देणार आहोत. देणार आहोत. प्रत्येक ग्राम त्यापैकी 663 कार्यरत झाले आणि 237ची सिस्टम डेव्हलप करायचं बाकी आहे. आणि आणि 536 शहरामध्ये आहेत का? नाही सगळं एकंदरीत 1094 आहे. ओके. आणि सर ह्या 1027 सेवा किती विभागांशी संबंधित आहेत किती विभागाच्या आहेत? आपले शासनाचे 38 विभाग आहेत त्यापैकी 36 विभाग येतील याच्यामध्ये. बरं जे 2 नाही आहेत ते कोणते कळू शकेल? 2 पाठ नाही पण माझ्याकडे आकडा होता तो. नाही 2 कोणते नाही आहेत नाही ते विभाग? समज तो 2 पाठ नाही मला. अच्छा नाव 2 पाठ नाही बहुतेक मायनॉरिटी डिपार्टमेंट एक असेल ऑनलाईन नाही. आणि प्लॅनिंगची काही सेवा नाही प्लॅनिंग एक नाही. ते सर रेशन कार्डचा एक जो इश्यू आहे
रेशन कार्ड हा सर्वसामान्य गरीब माणसाशी संबंधित विषय आहे. कॉर्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आज रोजी मी संभाजीनगर इथं आहे. 1027 सेवा शासनाने अधिसूचित केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2025 पूर्वी ह्या सर्व सेवा एकाच पोर्टलवरून ऑनलाईन देण्यासाठी निर्देश सर्व विभागाप्रमाणे दिलेले आहेत आणि त्या निर्देशाचं अनुपालन करण्यासाठी आणि ग्राउंडचा फीडबॅक घेण्यासाठी आज मी संभाजीनगर इथे आहे. ह्या सेवा नागरिकांना एकाच पोर्टलवरून 15 ऑगस्ट 2025 नंतर 100% मिळतील. यासाठी 306 ज्या सर्व्हिसेस ऑफलाईन आहेत त्याचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे आणि ज्या 138 सेवा इंटिग्रेट ऑनलाईन आहेत पण इंटिग्रेट झालेल्या नाहीत त्याचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे. बाकीच्या अन्य सेवा ह्या ऑनलाईन आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद. 2.0 मध्ये कोणकोणते नवीन अपग्रेडेशन झालंय आणि व्हॉट्सअप वगैरे काही इंटिग्रेटेड करण्यात आलंय? व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही या ऑनलाईन सेवा देण्यात येतील. यासाठीचा प्रोटोकॉल डेव्हलप करणं चालू आहे. नंतर पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हा प्रोटोकॉल येऊन जाईल. आपले सरकार 2.0 पोर्टलसुद्धा आम्ही डेव्हलप करतो आहे, ज्यामध्ये पेमेंटचे इंटिग्रेशन्स असतील, डॉक्युमेंटेशनचं रिपिटेशन ऑफ डॉक्युमेंट टाळणं असेल, त्याच्यानंतर जिओ फेन्सिंग असेल, मल्टिपल लॉग इन असतील, अतिरिक्त काम करणाऱ्या केंद्रचालकांना मदत व्हावी म्हणून लॉग इन देणं असेल, जे ॲडिशनल फीचर्स आहेत ज्याच्यामुळं आजच्या डेटा सेव्हिंगच्या चॅलेंजेसवर, डेटा मॅनेजमेंटच्या चॅलेंजेसवर, त्याचबरोबर सर्व्हिस डिलिव्हरीच्या मेकॅनिझममध्ये टाईम मॅनेजमेंटवर आम्ही त्यावर काम करत आहोत. थँक्यू. बऱ्याच लोकांना ते ऑनलाईन करता येत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना लॉग इन आय डी दिलेले नाही त्याचे. म्हणजे तिथे कोणाला जरी फिजिकली द्यायचं असेल तर ते फिजिकली देऊ शकत नाही. तुम्ही अनेक लोकांना सांगता आता इतक्या लोकांच्या तक्रारी आहेत, तुम्ही स्वतः ऑनलाईन करा. म्हणजे आपल्या विहिरीमार्फत देत नाही का? नाही, तर मी सेतू सुविधा केंद्र बंद केलंय, तुम्ही सर्वच बंद केलंय. आता फक्त लोकांनी लॉग इन आय डी कशी करायची स्वतः करायचं. नाही, लक्षात घ्या, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. नाही महा-IT हे टेक्नॉलॉजी सपोर्ट करणारी सिस्टम आहे. हो. पॅरेंट डिपार्टमेंटच्या डिमांडप्रमाणे ते चालतं. पॅरेंट डिपार्टमेंटनं अन्न नागरी पुरवठा विभागानं काय निर्णय घेतला मला ॲक्च्युली खरंच माहिती ते कारण त्याच्या ऑनलाईन दिले. त्या डिमांडप्रमाणे आम्ही तयार करतो. म्हणजे 1027 सेवा म्हणजे त्या डिपार्टमेंटनं म्हणलं आमच्या 22 सेवा अधिसूचित केल्या, त्याचा आम्हाला प्रोटोकॉल डेव्हलप करून द्या. तर महा-IT ते प्रोटोकॉल डेव्हलप करून द्या. इश्यू असा आहे कुठली सर्व्हिस अधिसूचित करायची, कुठली नाही करायची. आता उदाहरणामध्ये देतो की समजा पशुसंवर्धन विभाग आहे, त्यांच्या काही सर्व्हिसेस ऑनलाईन होऊ शकत नाही. हो. म्हणजे समजा त्यांची एक सर्व्हिस अशी आहे की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, जे कृत्रिम रेतन म्हणून आपण त्याला, ती ऑनलाईन होऊ शकत नाही, ती फिजिकली करावं लागतं. तर त्यांच्या 58 सेवा त्यांनी ऑनलाईन केल्या होत्या, त्यापैकी त्यांनी 45 का 35 त्यांनी नंतर रिव्हर्स केल्या. नाही, आता हे जे आहे ना सर, तुम्ही पूर्वी सेतू सुविधा केंद्राला ते दिलं होतं लॉगिन रेशन कार्डचं, पण आता सर्व पूर्ण ऑनलाईन तुम्ही केलेलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता सर्वसामान्य माणसाला आता मोबाईलवरून तुम्ही लॉग इन करा असं म्हटलेलं आहे. आता ते मोबाईल किती लोकांना फिजिबल आहे, गरीब माणसाला तर शक्यच नाही. त्याच्यावरूनच तुम्ही सर्व लॉग इन करायचं आणि त्याच्यावर रेशन कार्ड टाकायचं. आता सध्या प्रॅक्टिकली ते अडचण आहे आणि तिथे सेतू सुविधा केंद्रात जर विचारलं ना आता तर ते म्हणतात आमच्याकडे सुविधा नाही, तुम्ही हे या पद्धतीने करा. आता अडचण अशी आहे की त्या लोकांना लक्षात घेतो मी. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो, निघण्यावर सांगतो मी की ह्या सर्व सर्व्हिसेस आपण व्हॉट्सअपला इंटिग्रेट करणं चालू केलेलं आहे. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये व्हॉट्सअपवर सुद्धा या सर्व्हिसेस येतील. व्हॉट्सअप 1.5 महिने. येस, थँक्यू. या सर्व्हिसेसचा प्रचार प्रसार व्हावा, नागरिकांना ह्या गोष्टी कळाव्या. त्याचबरोबर या सर्व्हिसेस देण्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि VLEs यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेण्याच्या उद्देशानं यापूर्वी मी सातारा, पुणे, नाशिक, हिंगोली आणि वाशिम या 4 जिल्ह्याचा दौरा केला आहे आणि आज 5वा आपला संभाजीनगर आहे. आपल्या माध्यमातून मी नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की आपले सरकार पोर्टल आणि आमचे केंद्रचालक, त्यांना आम्ही VLE म्हणतो, यांच्या माध्यमातून ह्या सेवा उपलब्ध आहेत. सेतू सुविधा केंद्रावर पण ह्या सेवा उपलब्ध आहेत. नागरिक स्वतःही लॉग इन करू शकतात आणि ह्या सेवा ऑनलाईन देण्याचा आमचा पूर्ण तयारी आहे. त्याचबरोबर शासनाने मधल्या दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक असा निर्णय घेतला होता की 100 रुपयाच्या पेमेंटवर तुम्हाला ही सेवा घरपोच पण देता येईल.
त्यामुळे त्याही निर्णयानुसार नागरिक त्यांच्या घरपोच सेवा मागू शकतात. त्या प्रकारच्या ॲप्लिकेशनच्या तरतुदी आम्ही मॉडिफिकेशन्स त्याप्रमाणे केलेले आहेत. 1027 सेवा ज्या अधिसूचित आज आहेत त्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत 100% ऑनलाईन करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना आम्ही आवाहन करतो की ह्या सेवा आपण अवेल करा. धन्यवाद. 1027 पैकी किती सेवा अशा आहेत की ज्या घरपोच मिळू शकतात? 100% सेवा घरपोच देण्याचा नाही, मानस नाही, आजच्या परिस्थितीत किती मिळतात? बघा 306 आणि 138 म्हणजे जवळपास किती होतील या 444. 444 सेवा आज लोक प्रॅक्टिकली घरपोच जाऊ शकणार नाही, 444 जाऊ शकणार नाही. जाऊ शकणार नाही. पण ज्या इंटिग्रेट होणं चालू आहे, ज्या 92 इंटिग्रेट झाल्यात हां, त्या जाऊ शकतात. ओके. घरपोच म्हणजे कसं? घरपोच म्हणजे तुमच्या घरी पोस्टाने वगैरे येणार, त्याचे चार्जेस द्यायचे. वेली घरी आणणार तुमच्या. ते बऱ्याच जे काही ऑनलाईन सेवा आहेत त्याच्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी असतात. ते चालत नाही, त्याचं वेब कनेक्ट नसतं, म्हणजे इंटरनेट त्यांना स्पीड मिळत नाही आणि सर्व्हर डाऊन असतं. अशा अनेक समस्या आहेत. तर याला कसं फेस करणार तुम्ही, हे कसं सोडवणार? याच्यात 3 गोष्टी याच्यात आपण मांडलेल्या मला तुमच्या बोलण्यातून जाणवतात. पहिला मुद्दा आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा. तर ते प्रत्येक केंद्रनिहाय किंवा वेळनिहाय चेंज होत राहतं, त्याच्यावर महाआयटीहून आमचं फारसं नियंत्रण नाही. तुमचा मुद्दा दुसरा आहे सर्व्हरचा. हे ॲप्लिकेशन आपण 2010 साली डेव्हलप केलं होतं आणि काळाच्या ओघामध्ये जी स्पीड आलेली प्रत्येक गोष्टीला त्याचा विचार करता आणि या सर्व्हिसेसचा पोर्टलचा विचार करता महाराष्ट्र शासनाने आपले सरकार 2.0 पोर्टल विकसित करायला घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही महाआयटीहून विकसित करतो, त्याला मंजुरी पण आली आणि ते टेंडरिंग प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे आपण माझा सर्व्हरचे किंवा तांत्रिक बाबीचे जे इश्यूज आहेत किंवा आणखीन काही अशा गोष्टी आहेत की ज्या इन्कॉर्पोरेट करणं आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी 2 उदाहरण तरी देतो त्याचे मी, की सेवा चालकांना जिओ फेन्सिंग करायची गरज आहे का? जिओ फेन्सिंग गरज आहे, परंतु आजच्या सिस्टममध्ये आपल्याला करण्यासाठी चॅलेंजेस आहे. की एखादा चालकाला आम्ही जे लोकेशन त्या लोकेशन त्यांना सर्व्हिस देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर यांचे जे पेमेंट्स आहेत हे पेमेंट्स त्यांना ट्रान्झॅक्शन निहाय CSC देतं ते पेमेंट्स आणि आम्हाला पण आमची पण ती इच्छा देण्याची आहे, त्यात काही अडचण नसावी. परंतु त्याही गोष्टी करण्यासाठी आपल्याला 2.0ची वाट पाहावी लागेल.